नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणारी मालेगाव तालुक्यातील अजंगवडेल येथील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद स्कूलमधील विद्यार्थ्यांना दशक्रिया विधी व विवाहातील उरलेले शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनीच कळवण प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्या कानावर घातलाय. याचबरोबर आश्रमशाळेतील आरोग्यविषयक विविध समस्यांचा पाडाही वाचलाय. मालेगाव पासून 5-6 किलोमीटर अंतरावरील अजंगवडेल येथील स्वामी विवेकानंद नामांकित शाळेत कळवण, धुळे, नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या 4थीच्या विद्यार्थ्यांना साधे इंग्रजी सुद्धा वाचता येत नाहीये. अनेक विषयांना तज्ज्ञ शिक्षक देखील नाहीये. परिसरात अत्यंत गलिच्छ वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष अजिबात दिले जात नाहीये. सुमारे 200 निवासी विद्यार्थ्यांना खरूज व तत्सम त्वचा आजार झालेले असूनही संस्था त्याकडे लक्ष देत नाहीये. याबाबत पालकांनी 31 जानेवारी 2023 व 26 मार्च 2014 ला कळवण प्रकल्प कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलाय. त्याची दखल घेतली जात नाहीये. यामुळे 14 विद्यार्थी त्यांचे 28 पालकांनी रविवारी सायंकाळी थेट कळवण प्रकल्प कार्यालयात गाठले. सुट्टी असल्याने कोणी नव्हते. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश हे नाशिक येथे मंत्र्यांच्या दौऱ्यात असल्याने या विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत काही पत्रकारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन करताच सभागृह मुलांसाठी मोकळे करण्यात आले. रात्री 9:30च्या दरम्यान प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी थेट कार्यालयात येत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यांना झालेले त्वचा रोग बघता त्यांनी कळवण जिल्हा रुग्णालयात स्वतः 14 विद्यार्थ्यांना दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येऊन त्यांना औषधी देण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी एका नातेवाईकांच्या कांदा चाळीत मुक्काम केलाय. सोमवारी सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा कळवण प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडलाय. सायंकाळी 6 पर्यंत याबाबत काही हालचाल झाली नाहीये. सोमवारी सायंकाळी 6 वाजता या विद्यार्थ्यांना तुमची शाळा बदलून देण्यात येईल असे लेखी आश्वासन वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक मंगला देवरे यांनी दिल्याने विद्यार्थी व पालक आपापल्या घरी गेले. प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद नामांकित शाळेच्या संचालक व शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांना संस्थेकडून काही वेळेस परिसरातील विवाहित उरलेले प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद नामांकित शाळेच्या संचालक व शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांना संस्थेकडून काही वेळेस परिसरातील विवाहात उरलेले शिळे अन्न दिले जाते. कधी दशक्रिया विधीत उरलेले अन्न दिले जाते असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. 2 लिटर दुधात पुन्हा 2 लिटर पाणी टाकून विना साखरेचे दूध दिले जाते. गणेश नावाचा कर्मचारी कायम मारहाण करतो असाही आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या कळवण प्रकल्पातील आदिवासी योग्य प्रकारच्या जेवणासाठी व आरोग्याची भीक मागणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळून देईल काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.